अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा सातवा अध्याय चालू आहे, म्हणजे छंदोग्य उपनिषदातला. आणि सातव्या अध्यायामध्ये आपण 22 खंडापर्यंत विस्ताराने विचार केला आणि 23वा सुरू केला होता आपण खंड. तर आता जो विषय 23वा खंडातला आहे तो अंतिम भूमा असं म्हटलेलं आहे. भूमा म्हणजेच आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्व आहे. तर त्याला भूमा असं संबोधन केलेलं आहे. तेव्हा ह्या भूमा तत्वालाच जाणणे योग्य आहे असं ह्या 23व्या खंडाची सुरुवात आहे. आणि त्याच्यानंतर इथे अर्थ त्याचा असा सांगितला आहे की सनत कुमार म्हणतात नारदांना की निश्चितच जो काही भूमा आहे तोच हा आनंद स्वरूप सुख स्वरूप आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त अन्य जे आहे ते सर्व अल्प आहे. भूमा भूमा हा विशेष म्हणजे सर्वत्र सर्वव्याप्त तत्व आहे. आणि भूमाच ब्रह्मतत्व आहे आणि त्याच्यामध्येच हे शाश्वत आनंद आहे, तेच सुख आहे असं म्हटलेलं आहे. आणि अल्पामध्ये म्हणजे अन्य गोष्टी ज्या प्रकृतीमध्ये आहेत त्याच्यामध्ये सुखाचा भास आहे. तेव्हा उमा याचीच आपल्याला जाणणं आवश्यक आहे. तरच आपल्याला शाश्वत ज्ञानाची, शाश्वत आनंदाची ही आपल्याला पूर्णपणे त्याचं ज्ञान होऊ शकेल. तेव्हा भूमाचीच विशेष रूपाने आपण जिज्ञासा केली पाहिजे असा आहे अर्थाचा हा मंत्र आहे. त्यावर नारद म्हणतात की भगवान, मी भूमाचीच विशेष रूपाने जिज्ञासा करत आहे. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की निश्चितच जो कोणी भूमा, जो जे तत्व भूमा आहे ते महान आहे, निरतिशय. आणि अनेक असे याचे पर्याय असतात. तर ते भूमा तत्व जे आहे ते शाश्वत आनंद स्वरूप परमसुख असं आहे. त्याच्या खालील पदार्थ म्हणजे त्याच्यापेक्षा निम्न दर्जाचे म्हणजेच अल्प, म्हणजेच प्रकृतीने युक्त असलेले जे पदार्थ आहेत ते 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 कसे आहेत तर ते न्यून अधिक असणारे असल्यामुळे त्यामध्ये ते अल्प असतात. ते भूमा इतके सर्वव्याप्त नसतात. तेव्हा त्या अल्पामध्ये सुख हे असू शकत नाही. म्हणून प्रकृतीमध्ये असलेले कुठल्याही गोष्टी जरी तुम्हाला आकर्षित करत असले तरी हे निश्चित समजून घ्या की जे आत्मतत्वामध्ये किंवा ब्रह्मतत्वामध्ये जे शाश्वत आनंद आहे तो शाश्वत आनंद हा प्रकृतीमध्ये असलेल्या अल्प गोष्टीमध्ये नाही. त्या कारण अल्प गोष्टी ह्या उत्पन्न होतात आणि नष्ट होतात. तर त्या स्वतःच शाश्वत नाहीयेत, तर ते शाश्वत आनंद कसा काय देऊ शकतील. तर ह्या गोष्टीमध्ये केवळ तृष्णा तृप्ती करता ह्या गोष्टीचा विनियोग होतो. आणि तृष्णा जी आहे, तृष्णा म्हणजे तहान, तर ती ही तहान जी लागलेली, तहान कशाची लागली आहे तर विषय उपभोगाची तहान लागली आहे. तर ही तहान जी आहे, जी ह्या अल्पामध्ये तुम्ही प्राप्त करण्याचा प्रयत्न करता, तर ती जी तहान आहे ती दुःखाचं बीज आहे. जसं ज्वर इत्यादी तर सुखरूपाने पाहिल्या जात असते का नाही. तर जेव्हा ताप आला किंवा प्रकृती अस्वस्थ झाली तर ते दुःखरूपच असते. आणि हे तृष्णा सुद्धा ही सुखरूप असू शकत नाही, तर ती दुःखच असते. म्हणून अल्पामध्ये सुख असू शकत नाही असं कथन इथे आहे. त्यामुळे उमा हाच अंतिम आनंद स्वरूप आहे, शाश्वत सुखरूप आहे. कारण भूमामध्ये दुःखाचे बीजरूप तृष्णा इत्यादी काहीही होण्याची संभव नाही. असा या पहिल्या मंत्राचा अर्थ आहे. आणि अशा प्रकारे छांदोग्य उपनिषदातील हा 23वा जो खंड आहे त्या खंडावरील इथे हे भाष्य संपतं. ज्याच्यामध्ये प्रामुख्याने काय सांगितले की भूमाचं अतिशय महत्व आहे. आणि भूमा म्हणजेच आत्मतत्व ब्रह्मतत्व आहे. शेवटी आता शेवटच्या दिशेला आपण चाललोय. तर तिथे निष्कर्षप्रत हे अन्य सगळ्या प्रकृतीच्या गोष्टी आधी चर्चा झाली, याच्यापेक्षा हे श्रेष्ठ आहे, याच्यापेक्षा हे श्रेष्ठ आहे. तर आता आपण अंतिम श्रेष्ठ तत्व काय इथपर्यंत येऊन पोहोचलो. आणि अंतिम श्रेष्ठ तत्व हे त्याला संबोधन त्यांनी भूमा केलंय, जे अव्याहत अखंड आणि ते अनादी अनंत असं असल्यामुळे ते शाश्वत आहे. आणि शाश्वत असल्यामुळे
ते शाश्वत सुख प्रदान करणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त अन्य जे अल्प आहे त्याच्यामध्ये शाश्वत सुख नसतं, तर क्षणिक सुख म्हणजे सुखाचा आभासच असतो आणि केवळ त्याच्यामध्ये तृष्णा असते. आणि ती तृष्णा असल्यामुळेच ते दुःखाचं बीज आहे. म्हणून प्रकृतीमध्ये आसक्ती असणे हेच दुःखाचं बीज आहे, असं याच्यातून त्यांना प्रतिपादित करायचं आहे. त्याच्यानंतर आता पुढे हा 24वा खंड काय म्हणतो ते पाहूया. तर भूमाच्या स्वरूपाचं आता हे प्रतिपादन केलेलं आहे. म्हणजे भूमा काय आहे नेमका याचं प्रतिपादन केलेलं आहे. तेव्हा ह्या 24व्या खंडामध्ये भूमा काय आहे, भूमाचं लक्षण काय आहे ते दाखवत आहे. तेव्हा इथे इथे असं सांगितलंय की यत्र नान्य पश्यन्ति नान्य शृणेति नान्य नान्य द्विजा जानति स भूमाय यत्रान पश्यन्तः शृणोत्या द्विजार्त्यं स भगवः कस्मिन् प्राप्तिष्ठि प्रतिष्ठिति इति स्वे महिम्नि यदिवान महिम्निति. शरद कुमार म्हणतात की आता याचं लक्षण सांगताना, या भूमाचं लक्षण सांगताना तिथे म्हणतो की जेथे अन्य काहीही दिसत नाही, अन्य काहीही त्याचं श्रवण होत नाही, अन्य काहीही ते जाणत नाही, त्यालाच भूमा असं म्हणतात. म्हणजे भूमाशिवाय अन्य काही अस्तित्वातच नाहीये म्हणून हे सांगितलंय की अन्य तुम्ही पाहणे ऐकणे हे सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत या अन्यासाठी असतात. पण जेव्हा तुम्ही भूमाच्या स्थितीमध्ये जाल, जेव्हा तुम्ही आत्मस्वरूपामध्ये जाल, तेव्हा ऐकणे पाहणे इत्यादी ज्या क्रिया आहेत त्या शेष राहू शकत नाहीत. पण जो आत्मस्वरूपामध्ये गेला तर तो सर्वव्याप्त झाला. जेव्हा तो विश्वव्याप्त झाला तेव्हा विश्व त्याच्याकरता हे एकरूपता झाली असल्यामुळे अन्य हे काहीच राहत नाही आणि म्हणून कुठल्याही प्रकारचे जाणणे श्रवण करणे इत्यादी क्रिया तिथे असू शकत नाही. पण जिथे मनुष्य अन्य काही पाहत असतो, अन्य काही ऐकत असतो, अन्य काही जाणत असतो, तर निश्चित समजा की ते अल्प आहे. ज्यावेळेस तुम्ही ह्या क्रियेच्या बाबतीमध्ये तुम्हाला अनुभव प्राप्त व्हायला लागतो तेव्हा समजायचं की आपण आता प्रकृतीमध्ये आलो आहे. आणि प्रकृतीमध्ये आलो म्हणजे समजा की तुम्ही अल्पस्थितीमध्ये झालेला आहे. पण जो भूमा आहे तो मात्र हा श्रवणाच्या पलीकडे, ऐकण्याच्या पलीकडे, जाणण्याच्या पलीकडे असा तो आहे. म्हणून तो भूमा जो आहे कसा आहे तर तो अमृत तत्व आहे. आणि जी प्रकृती जी आहे ती अल्प आहे, तर ती त्या ठिकाणी प्रकृतीची जी प्रत्येक गोष्ट जी आहे ती विनाशशील आहे, मर्त्य आहे. तेव्हा नारद म्हणतात भगवान तो भूमा कोणामध्ये प्रतिष्ठित असतो असा प्रश्न आहे. तर ते शरद कुमार म्हणतात की तो आपल्याच महात्म्यामध्ये अथवा आपल्याच महिमेमध्ये तो प्रतिष्ठित असतो, असं नारदाच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तेव्हा या मंत्राचं इथे आशय असा आहे. तेव्हा ह्या भूमा तत्वामध्ये दृश्य आणि दृष्टा असं काही, ह्या दोन गोष्टी त्या ठिकाणी राहू शकत नाही. इंद्रियापासून काही आकलन करण्याची स्थिती राहू शकत नाही. त्या ठिकाणी दर्शन होणे, श्रवण होणे इत्यादी जे उपलक्षण आहेत तेही होऊ शकत नाही. परंतु मननाचे येथे उल्लेख करून त्या ठिकाणी मननाने चिंतनाने आपण ह्या गोष्टी जाणू शकतो. कारण की विज्ञान नेहमीच मननपूर्वक असते. विज्ञान म्हणजे सर्वव्याप्त तत्व जे आहे ते कारणासहित कार्यापर्यंत जर आपल्याला चिंतन करायचं असेल तर तिथे इंद्रिय काम नाही करणार. तर तुमच्या बुद्धितत्वामधून तुम्ही चिंतनाच्या माध्यमातून तिथे त्याला जाणू शकता. आणि जेथे काही अजून जाणत नसतो तो लक्षण जो आहे तोच भूमा आहे. म्हणजे भूमा जो सांगितला आहे हा कसा आहे तर ह्या सगळ्या चिंतनाच्याही पलीकडे आहे. चिंतन मनुष्य अशातच करतो की जे उत्पत्ती स्थिती लयाच्या प्रवाहामध्ये असं त्याच चिंतन करतो. म्हणून या ठिकाणी पुढे गुरु शिष्याचा संवाद सांगितला आहे. आणि असं अशा या प्रश्नावर चिंतन होत तर नान्यम पश्यन्ति इत्यादी वाक्य जे म्हटले त्या वाक्यानेच भूमामध्ये लोकप्रसिद्ध आणि अन्य दर्शनाचा अभाव दाखविला गेला आहे. अर्थात अन्यास पाहता येत नाही या कारणाने स्वतःलाच पाहत असतो असे इथे दाखवलं आहे. म्हणजे तो ह्या भूमाला पाहायचा असेल तर तो कोणाला पाहिल तर तो स्वतःलाच पाहिल.
अन्याचं काही अस्तित्वच नाहीये, असं या ठिकाणी हे ज्ञान दिले. तर शिष्य त्यांना म्हणतो की बा ह्याचा मला लाभ काय आहे. तर तिथे असं म्हणतात की जर या सगळ्या वाक्याचा आणि ह्या सगळ्या पदार्थाचा दार्शनिक अभावच तिथे जर दाखवलेला असेल तर ही बाब कोणाला कुठे ज्ञान होईल. हा जो भूमा आहे हा द्वैत व्यवहाराने विलक्षण असा असल्या कारणाने त्याचं हे बुद्धीच्या माध्यमातून त्याचं चिंतन करणं हे खूप कठीण आहे. तर ते केव्हा शक्य आहे जेव्हा तो स्वतःला पाहिजे, स्वतःचा अभ्यास करेल. म्हणून आपण जेव्हा ऐतरेय उपनिषदात सुद्धा पाहिलं की ते तत्व जे आहे ते एकटेच होते असं म्हटलेलं आहे. ते एकटेच होते आणि जेव्हा ते स्वतःला पाहत असताना स्वतःची त्याची जिज्ञासा झाली तेव्हा महत्त्व निर्माण झालं. म्हणजे ब्रह्मांड सृजनाच्या सिद्धांतामध्ये हीच गोष्ट सांगितली आहे. तेव्हा इथे तीच गोष्ट सांगितली आहे की तो भूमा जो आहे तो स्वतःला पाहू शकतो. अन्य गोष्टीला पाहण्याचा विषय नाहीये, कारण अन्याचं अस्तित्वच भूमतत्वामध्ये हे असू शकत नाही. त्यामुळे हे वर्णन जे आहे ते भूमा तत्वाबद्दलच्या हे चर्चेचं वर्णन आहे. त्याच्यानंतर ही चर्चा खूप विस्तृत आहे. त्या चर्चेनंतर आपण पुढे जाऊया की इथे ही चर्चा झाल्यानंतर भूमा जो आहे तो आपल्या कुठे प्रतिष्ठित आहे असा प्रश्न नारदाने पुढे विचारला. तर तो त्याचं स्वतःच जी महिमा आहे त्याची स्वतःची जी काही विशेषत्व आहे आणि अविशेषत्व आहे त्याच्यामध्येच तो जो आहे तो प्रतिष्ठित आहे. म्हणजे त्याच्या लक्षणामध्येच तो अनुस्यूत आहे, त्याच्यामध्येच तो प्रतिष्ठित झालेला आहे. अन्य ठिकाणी प्रतिष्ठित होण्याचा काही प्रश्न येतच नाही. कारण भूमा म्हणजेच हे ब्रह्मतत्व जे आहे हे ब्रह्मतत्वाची एकमेव अद्वितीय ही त्याची महिमा आहे. आणि त्या एकमेव अद्वितीयच्या या लक्षणामध्येच तो प्रतिष्ठित आहे. तो सच्चिदानंद हे जे काही लक्षणं त्याचे आहेत त्या लक्षणातच तो प्रतिष्ठित आहे, असं आपण या ठिकाणी त्याचा निष्कर्ष काढला पाहिजे. त्यानंतर पुढचा जो खंड आहे तो 24व्या खंडामधला हा आता पुढचा 7वा अध्याय. हा पुढचा दुसरा दुसरा 7व्या अध्यायातला हा दुसरा मंत्र आहे. तेव्हा 7वा अध्याय चालू आहे आपला आणि 7व्या अध्यायातला 24वा खंड. याच्यावर काय मंत्र आहे ते आपण गो अश्वमीह महिमेत्या चक्षते हस्ती हिरण्यम दासभार्यम श्रोत्राण्य यतनानिते नाहमेवम ब्रवीमिति होवाचान्यो यन्यास्मिन् प्रतिष्ठित इति. आता हे आपण इतर व्यवहारात प्रतिष्ठा कशा कशाची असते याचे या बंधनामध्ये वर्णन केले. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की या लोकात म्हणजे ह्या भूलोकामध्ये गौ अश्व आदींना ही महिमा म्हणतात की एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा पूर्वीच्या काळात कशाने व्हायची की त्याच्याकडे किती गायीची संख्या आहे, किती अश्व आहेत, याच्यावरून त्याचं महिमा म्हणजे त्याचा मोठेपणा हा त्या ठिकाणी पाहिला जातो. त्याच्याशिवाय काही अजून श्रीमंत जे राजे वगैरे असायचे तर त्यांच्याकडे हत्ती किती आहेत, त्यांच्याकडे सुवर्ण किती प्रमाणात आहे, त्यांच्याकडे दासदासी किती आहेत, त्याच्यानंतर इतर ज्या गोष्टी त्याच्या म्हणजे त्यांचा देशाचं क्षेत्र किती आहे, त्यांचा महाल कसा आहे, इत्यादी सगळ्या गोष्टीचं जेव्हा चिंतन करतो तेव्हा त्याच्या संदर्भाने त्या राजाची महिमा होते. परंतु इथे असं कथन जे आहे हे अन्य गोष्टी बद्दलच आहे, हे भूमा तत्वाला लागून नाही. तेव्हा हे अन्य पदार्थ हे अन्यामध्ये प्रतिष्ठित होऊ शकतात, परंतु भूमा तत्वाबद्दल असं होणार नाही असं सनत कुमार सांगतात. म्हणजे इतरांची तुलना का केली त्यांनी की या प्रकृतीमध्ये असलेला जो जीव आहे तो जीव कुठे प्रतिष्ठित असतो तर तो त्या प्रकृतीमध्ये प्रतिष्ठित असतो. प्रकृतीमध्ये असलेलं जे जे काही आहे ते त्याला वैभव वाटतं आणि त्याच्याने त्याला आपली महिमा झाल्यासारखी वाटते. कारण जीवाचं लक्षणच जे आहे ते प्रकृतीमध्ये आसक्त होणे आणि प्रकृतीमध्ये प्रतिष्ठित होणे. म्हणून इथे जे काय गौ अश्व इत्यादी बद्दल किंवा हत्ती सुवर्ण दास भार्या क्षेत्र घर महाल या सगळ्याचा का त्यांनी उल्लेख केला की ही सगळी प्रकृती आहे आणि तो जो काही जीव आहे तो या प्रकृतीमध्ये प्रतिष्ठित झाल्यामुळे त्याची महिमा त्या प्रकृतीमध्ये आहे. अन्य बाकी
जी भूमा तत्वाचा विचार कराल तर भूमा तत्व या प्रकृतीच्या पलीकडे असल्यामुळे त्याचा ह्या प्रतिष्ठेशी काही संबंध नाही. म्हणजे दोन्हीचेही त्यांनी तुलना केली आहे शरद कुमारांनी आणि त्यांनी त्याचे वर्णन केलंय. तेव्हा याचा सर्वांचा आशय असा आहे की ह्या लोकांमध्ये जे राहतात त्यांना गो अश्व इत्यादीची महिमा आहे अशी म्हणतात. गो आणि आश्वास, गो अश्व असा शब्द वापरलाय. या दोन्ही शब्दाचे द्वंद्व समासामध्ये एकच भाव असा झाला आहे की सर्वत्र गौ म्हणजेच गाय आणि अश्व म्हणजे घोडा आधीचीच महिमा सांगितली आहे. तेव्हा अशा प्रकारे ही महिमा प्रसिद्धच आहे. त्या प्रकारे चैत्र नावाचा कोणी पुरुष त्याच्या आश्रित आणि त्याच्यामध्ये प्रतिष्ठित असतात. त्याच प्रकारे चैत्राच्या समानच उमा देखील आपल्या भिन्न महिम्यामध्ये आश्रित असे आपल्याला सांगता येणार नाही. कारण अन्य पदार्थ हे अन्य पदार्थामध्ये प्रतिष्ठेचे असतात. जे प्रकृतीमध्ये आसक्त आहेत, प्रकृती म्हणजे चैतन्य प्रकृती जरी चैतन्ययुक्त जीव जरी असला तरी त्याला प्रकृती असा शब्द वापरलाय, त्याला पराप्रकृती म्हटलंय. तो प्रकृतीमध्येच प्रतिष्ठित आहे. परंतु भूमाचं असं नाहीये, कारण तिथे परा आणि अपरा हा भेदच नाहीये, तर तो एकमेव अद्वितीय आहे. म्हणून या भूमा तत्वाला आणखी समजण्याकरता हे हा मंत्र दिलेला आहे. तेव्हा ह्या भूमा सांगतोय की मी असा नाहीये आणि असं सांगून एव अवध स्तात असं त्यांनी त्याचं निष्कर्ष काढलाय. आणि अशा प्रकारे हे छांदोग्य उपनिषदातील सप्ताध्यायातील चतुर्विश खंड म्हणजे 24वा खंडावरचं हे भाष्य हे परिपूर्ण झालेलं आहे. आता पुढे 25वा खंड आहे आणि तिथे भूमाचं लक्षण आता विस्ताराने सांगायला सुरुवात केली की भूमा काय आहे. तर पहिलं विधान असं म्हटलं की सर्वत्र भूमाच आहे. आता हा सर्वत्र भूमाच आहे हे जे काही हा जो सिद्धांत आहे हे आपल्याला अतिशय विस्ताराने त्याच्यावर चिंतन करणं आवश्यक आहे. तो सर्वत्र आहे म्हणजे काय आणि तो सर्वत्र असणारा जो भूमा म्हणजे तेच ब्रह्मतत्व त्याला सर्वत्र सर्वव्याप्त असं नेहमी म्हटलेलं आहे. याचा याचा तत्वत आणि प्रत्यक्ष आपण जीवन जगत असताना त्याचा अर्थ काय आहे हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. तर सर्वत्र जे आहे ना हे अस्तित्व सर्वत्र आहे. तर आपण हे शब्द जर पाहिले एक अस्तित्व आहे आणि दुसरा जो आहे तो अस्तित्वाचा आभास आहे. साधारणपणे आपण प्रपंचामध्ये किंवा व्यवहारामध्ये आपण ज्याला अस्तित्व म्हणतो ते काय काय आहे. तर आपण जो देह आहे त्याला अस्तित्व म्हणतो, जे धन आहे त्याला अस्तित्व म्हणतो, जे घर आहे त्याला अस्तित्व म्हणतो. तेव्हा प्रपंचामध्ये असणारा जो आसक्त असणारा जो जीव आहे तो कशाला अस्तित्व म्हणतो. तर जे जे डोळ्याला दिसेल जे जे दृश्य आहे आणि ज्याच्यामध्ये अहम ममत्व आहे हे मी आणि माझा अशा प्रकारचा संबंध ज्या प्रकृतीच्या गोष्टीशी आहे त्याला तो अस्तित्व असं म्हणत असतो. परंतु ते अस्तित्वच नाही, कारण ते टिकतच नाही. मग ते अस्तित्वाचा आभास आहे. आता भूमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्याचं अस्तित्व सर्वत्र आहे, अखंड आहे, अनादी आहे आणि अनंत आहे. जे अस्तित्व अखंड आहे त्यालाच अस्तित्व म्हणता येईल आणि म्हणून असं अस्तित्व सर्वत्र असतं. तर ते भूमा तत्व किंवा जे ब्रह्मतत्व आहे ते ब्रह्मतत्व हे अनादी अनंत अखंड अविनाशी असून ते सर्वत्र आहे. म्हणून इथे जो सिद्धांत सुरुवातीला जो मांडला तो सिद्धांत असा आहे की सर्वत्रच भूमा आहे. तर मग असं हे का बरं बोललं जातं आणि मग तो कुठे प्रतिष्ठित असतो या संदर्भामध्ये जी जिज्ञासा आहे ती जिज्ञासा परिपूर्ण करण्याकरता हा पुढचा मंत्र आहे. मंत्र असा आहे की स एवाधस्तास्त उपरिष्ट उपरिष्टात्स पश्चात्स पुरस्तात्स दक्षिणतः स उत्तरतः स एवेदं सर्वम् इत्यथातो अंकारादेश एव हमेवाध धस्ताद दह उपरिष्टादहम पश्चादहम पुरस्तादहम दक्षिणोतास हम उत्तरोतो हमवेदम सर्वम इति.
त्याचं वर्णन कसं सर्वत्र सर्वव्याप्त जे आपण बोललो या भूमा तत्वाचं, त्या सर्वव्याप्त कसा आहे हेच अजून विस्ताराने सांगतायत की तो कसा आहे. तर तो हा खाली आहे, तो वर आहे, तो मागे आहे, तो उजवीकडे आहे, तो डावीकडे आहे, आणि म्हणून तो सर्वत्र आहे. आता याच्यामध्ये अहंकार देश त्याचा उल्लेख केला आहे. म्हणजे काय की मी, आता मी देखील खाली आहे, मी वर आहे, मीच मागे आहे, मीच उजवीकडे आहे. आता मी हा जो शब्द वापरला आहे तो अहम ब्रह्मास्मी या स्थितीच्या कारणाने तिथे हा शब्द वापरला आहे. म्हणून मी खाली आहे, वर आहे, मागे आहे, उजवीकडे आहे, डावीकडे आहे, आणि मी सर्वत्र आहे. म्हणजे ही त्यावेळेसची झालेली जी संवेदना आहे, त्या संवेदनामुळे इथे मी शब्द वापरला आहे. की जेव्हा ब्रह्मस्थितीमध्ये गेल्यानंतर जी संवेदना आहे, तर तसा तो मी ब्रह्म हे खाली वर मागे पुढे उजवी बाजूला डाव्या बाजूला आणि मी सर्वत्र आहे, असा ह्या मंत्राचा आशय आहे. म्हणून ब्रह्मतत्वाची संवेदना झाली की तो जेव्हा ती संवेदना काय आहे त्याचं हे वर्णन आहे. म्हणून या मंत्राचा आशय असा आहे की उमा हा सर्वत्र आहे हे सांगताना उमा हा खाली आहे, त्याच्यापेक्षा भिन्न अशी कोणती वस्तू इतर नसतेच, तोच आणि तोच एकमेव त्याचंच अस्तित्व आहे, अन्याचं अस्तित्व नसतं. आणि ज्यावर तो प्रतिष्ठित झालाय अशा प्रकारे उपरिष्टात असा शब्द वापरलाय, त्याच्यामुळे त्याचा अर्थ हे आपण समजून घेतला पाहिजे की भूमापेक्षा भिन्न कोणताही पदार्थ असेल तर तो उमा त्यावर प्रतिष्ठित होईल. परंतु असं नसतंच, कारण भूमाच्या व्यतिरेक भूमाच्या पेक्षा असा वेगळा कोणताही पदार्थ नाही, आणि म्हणून सर्व काही तोच आहे. तेव्हा ह्यापासूनच तो कुठेही अन्यत्र प्रतिष्ठित नाही, तर तो स्वतःमध्ये प्रतिष्ठित आहे, जिथे अन्य काहीच दिसत नाही. या वाक्याने आधार अधेय ह्याचे जे निर्देश होण्याने तोच खाली आहे, तोच वर आहे इत्यादी वाक्याने तिथे परोक्ष निर्देश म्हणजे प्रत्यक्ष अस्तित्व ज्याला म्हणता येईल, अखंड अस्तित्व, असं हे परोक्ष निर्देशित असल्याने कोणास अशी शंका येऊ नये यासाठी आता याच्यानंतर अहंकार देश केला आहे. कारण काय ही शंका जे येऊ शकते की बाबा तोच आहे, तोच सर्वत्र आहे, आणि तोच खाली वर सगळीकडे आहे, त्याच्याशिवाय दुसरं अस्तित्वच नाही, तर मग आम्ही कसं समजून घ्यायचं. म्हणून त्याने या अहंकार देशाचा आधार घेतला आहे. अहंकार देश म्हणजे मी नावाची जाणीव. आता ही मी नावाची जाणीव जी आहे ती अत्यंत सूक्ष्मात अतिसूक्ष्म स्तरावर नेऊन ती ब्रह्मतत्वापर्यंत नेल्यानंतर अहम ब्रह्मास्मी ही स्थिती आणण्याकरता म्हणून त्यांनी अहंकार देशाचा विनियोग केला. आणि अहंकार रूपाने आदेश अथवा उपदेश केला जात असतो. आणि या कारणामुळे ह्याला अहंकार असं अहंकार देश असं म्हटलेलं आहे. पण त्याचा संदर्भ जो आहे तो असा आहे की मीच माझा दृष्टा आहे आणि मीच माझ्यात प्रतिष्ठित आहे असं समजून घेण्याकरता मीच खाली आहे, मीच वर आहे, मीच उजवीकडे आहे, मीच डावीकडे आहे, म्हणजेच मी सर्वत्र आहे, अशा प्रकारची जी संवेदना येते तर ती ही भूमा तत्वाची अभिन्नता प्राप्त झाल्यावर येते. म्हणून या वाक्याद्वारे हा अहंकार रूपाने तिथे निर्देश केलेला आहे. तेव्हा साधारण जो अहंकार आहे आणि इथे सांगितलेला जो अहंकार आहे त्या अहंकारामध्ये फरक आहे. अविवेकी लोक अहंकाराच्या कारणाने देहादी संघामध्ये बद्दल देखील असा आदेश करत असतात. परंतु त्याची आशंका बाळगू नये, कारण इथे जो अहंकार शब्द वापरला आहे तो अहम ममत्वाचा नसून आसक्ती कामनेचा नसून तो अहम ब्रह्मास्मी या अत्यंत तरल अशा संवेदनाशी संबंधित आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी पुढचा मंत्र सांगितला आहे की अथा तो आत्मदेश एव आत्मही वादस्तादात्मो बहिष्टादात्मा पश्चादात्मा पुरस्तात्मा दक्षिण आत्मोत्तरत आत्मै वेदम सर्वम इति सवा ईश पश्चन्नेव मन्मान एवं विजानान आत्मा रीते आत्मक्रीडति आत्ममिथुन न आत्मानंद स स्वराड भवति तस्य सर्वेषु लोकेषु कामचारो भवति अथ एन्यत् धातो विदुरन्या राजानस्ते क्षयलोका भवन्ति तेषां सर्वेषु
लोकेश्व कामचारो भवती. त्याने या भूमाचं जे आहे अस्तित्व कसं कसं आहे आणि ते आत्मरूपाने हा जो भूमा आहे हा कसा आहे ह्याच्याबद्दल त्यांनी या मंत्रात उल्लेख केला आहे. तेव्हा याचा शब्दशः अर्थ असा आहे की आता आत्मरूपानेच भूमाचा आदेश केला जात आहे. आत्माच खाली आहे, आत्माच वर आहे, आत्माच मागे आहे, आत्माच पुढे आहे, आत्माच डावीकडे आहे, उजवीकडे आहे, तो सर्वत्र आहे. आणि म्हणून तो आत्मा हा सर्व आहे. तर तो आत्मा हाच भूमा आहे आणि आत्मा सर्व आहे म्हणजेच भूमा हा सर्व प्रकारे सर्वत्र आहे. तो अशा प्रकारे जो पाहणार आहे आणि अशा प्रकारे जो मनन करणार आहे आणि विशेष रूपाने अशा प्रकारे जो जाणणारा आत्मरती, आत्मक्रीडा, आत्ममैथुन आणि आत्मानंद होत असतो, तोच त्यालाच स्वराट असा शब्द वापरला. तो स्वयं ही स्वयं में स्थित होते हुए स्वयं का ही राज्य सिद्ध करता है, त्यालाच स्वराट शब्द वापरला आहे. म्हणून संपूर्ण लोकांमध्ये त्याची यथेच्छ अशी गती होत असते. परंतु जो ह्याच्या विपरीत जाणत असतो तो त्याला इथे स्वराट शब्द वापरला आहे. त्याच्या विपरीत म्हणजे अन्य राट, ज्याचा राजा आपल्यापेक्षा भिन्न कोणीही अन्य कोणी आहे असे. आणि क्षयलोक म्हणजे क्षयशील लोकास जो प्राप्त होणार आहे तो हा अन्यराट म्हणजे तो विराटापासून विचलित झालेला आहे असा हा अन्य आहे. आणि म्हणून तो क्षय लोकात आहे म्हणजे तो क्षयशील लोकास प्राप्त होणारा होत असल्यामुळे त्याची संपूर्ण लोकांमध्ये स्वेच्छागती होऊ शकत नाही. पण जो आत्मस्थितीमध्ये गेला त्यावेळेस त्याचं सर्वत्र त्याची गतिमानता असते आणि तो सर्वत्र असतो. तेव्हा ह्या मंत्राचा जो आशय आहे तो असा आहे की आत आत्मादेश, आत्मादेशाबद्दल सांगितलंय की अर्थात तो सत्यस्वरूप शुद्ध आत्म्याच्या द्वारेच आदेश केला जात असतो. भूम तथा सर्व काही आत्मा आहे अशा प्रकारे आकाशाच्या समान सर्वत्र पूर्ण आणि एक अज आणि अनन्य अनन्य अशा प्रकारच्या त्या आत्म्यास पाहणारा तो जो विद्वान आहे तो आपल्या मनन आणि विज्ञानाच्या कारणाने तो स्वतःही आत्मरत होतो, आत्मस्वरूप होतो. म्हणून त्याच्यामध्ये आत्मरती आत्म्यामध्येच ज्याची रती आहे अर्थात तो रमण करणार आहे अशी ती आत्मरती त्याला प्राप्त होते. आणि मग त्याचबरोबर ती त्यालाच आत्मक्रीडा असं म्हटलेलं आहे की आत्मक्रीडा होत असते. रतीचे साधन केवळ देह आहे आणि क्रीडा बाह्य साधनावर होत असते. कारण की लोकांमध्ये स्त्रिया आणि मित्राच्या बरोबर क्रीडा करत असतात असा प्रयोग आपण पाहायला जात असतो. परंतु विद्वानाची क्रीडा ही अशी नसते. तर मग कशी असते तर तो ते सर्वच्या सर्व सर्व सर्वदा सर्व प्रकाराने आणि आत्म्याच्याच कारणाने ते क्रीडा करत असतात. तेव्हा त्याचं तात्पर्य असं आहे की तो देह जो आहे तो जीव आणि भोग इत्यादीच्या निमित्तभूत बाह्य वस्तूंच्या इच्छेने तो रहित होऊन जातो. अशा प्रकारचं हे लक्षण जे आहे असा लक्षण असणारा जो विद्वान जीवित राहणारा त्या स्वराज्यावर तो अभिषिक्त होऊन जातो. आणि देहपातानंतर सुद्धा तो तो स्वराटच होतो. कारण असंच आहे की यापासून त्याची संपूर्ण लोकांमध्ये यथेच्छ गती अशी होते. त्याला जिथे जिथे जायचं आहे त्या ठिकाणी तो आपल्या इच्छेनुसार तो कुठेही जाऊ शकतो. प्राण इत्यादी सर्व पूर्व भूमिकेमधून या उपासकांची त्याच्यापासून परिच्छिन्नच स्वेच्छागती दाखविली गेली आहे. त्यामुळे सातिशय होण्याच्या कारणाने तेथे त्याचे अन्य राजत्व स्वयंसिद्ध होते. आता यथाप्राप्त स्वराज्य आणि कामाचारत्वचा अनुवाद करताना येथे स स्वराड भवती इत्यादी वाक्याने त्याच्या त्या निवृत्तीचे निरूपण या ठिकाणी केले आहे. परंतु याच्यापेक्षा अन्यथा म्हणजे उपयुक्त दृष्टीने अन्य प्रकार अर्थात याचा विपरीत ही जाणीव तो करत असतो अथवा त्याचा सम्यक प्रकाराने तो जाणून घेत नसतो त्यालाच अन्यराट असं म्हटलेलं आहे. आणि याच्याशिवाय ते क्षयलोक म्हणजे हे भूलोकातील जे मृत्यूलोकातील जे लोक आहेत तर त्यांना क्षयलोक असं म्हटलंय. त्यांचा क्षय होतो तर ते क्षयलोक जे ते होत असतात आणि ते अल्प असतात, अल्प आयुष्य असतात कारण ते मर्त्य असतात.
असे आम्ही पूर्वी सांगितलं आहे. तेव्हा या कारणाने द्वैतदर्शी ते जो द्वैतदर्शी आहे, जो आपल्या दृष्टीच्या अनुरूपच क्षयलोक होत असतात, तेव्हा त्यांची संपूर्ण लोकांमध्ये स्वेच्छागती होऊ शकत नाही. जे आत्मस्थितीमध्ये आत्मस्वरूपामध्ये जे जातात त्यांची स्वेच्छागती कोणत्याही बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत कितीही गतिमानता घेऊन ते करू शकतात. असे हे दोन्हीची तुलनात्मक इथे अभ्यास केलेला आहे. तेव्हा अशा प्रकारे ह्या छांदोग्य उपनिषदातील सप्तम अध्यायातील 25वा खंड जो भाष्य जे आहे ते परिपूर्ण झालेले आहे. आता 26वा खंड. आता हा 26वा हा मला वाटतं बहुतेक अंतिम आहे, कारण या ठिकाणी तिचा फलाचा उपदेश वगैरे इथे केलेला आहे. तेव्हा या ठिकाणी जाणण्यासाठी ह्या फलाचा उपदेश इथे केलेला आहे. तर तो पहिला मंत्र 26व्या खंडामध्ये असा आहे. तस्य हव एतस्यैवं पश्यत एवं मन्वानस्यैवं विजानत आत्मतः प्राण आत्मत अशात्मतः स्मर आत्मत आकाश आत्मत तेज आप आत्मत आविर्भाव तीरो भावात्मतो अन्नम आत्मतो बल मापात्मतो विज्ञान मामात्मतो ध्यान निश्चितम आत्मतः संकल्प आत्मतो मन आत्मतो वागात्मतो नामात्मतो मंत्रा आत्मतः कर्मण्यात्मत एवेदम सर्वम इति. असा हा मंत्र आहे. तेव्हा त्याचा पहिल्यांदा आपण शब्दशः अर्थ काय ते पाहूया. तेव्हा अशा प्रकारे पाहणारा जो आहे म्हणजे त्या तत्वदृष्टी ज्याला प्राप्त झालेली, जो तत्वस्वरूप झालेला आहे, आत्मस्वरूप झालेला आहे, तर असा तो, तर त्याच्या तो जो अशा प्रकारे पाहतो, तो पाहणारे जे आहेत, अशा प्रकारे मनन करणारे जे आहेत, अशा प्रकारे जाणणारे जे आहेत, अशा ह्या विद्वानासाठी आत्म्यापासूनच प्राण, आत्म्यापासूनच आशा, आत्म्यापासूनच स्मृती, आत्म्यापासूनच आकाश, आत्म्यापासूनच तेज, आत्म्यापासूनच जल, आत्म्यापासूनच आविर्भाव, आत्म्यापासूनच स्थिरोभाव, आत्म्यापासूनच अन्न, आत्म्यापासूनच बल, आत्म्यापासूनच विज्ञान, आत्म्यापासूनच ध्यान, आत्म्यापासूनच चित्त, आत्म्यापासूनच संकल्प आणि आत्म्यापासूनच मन, आत्म्यापासूनच वाक, आत्म्यापासूनच नाम, आत्म्यापासूनच मंत्र, आत्म्यापासूनच कर्म आणि आत्म्यापासूनच हे सर्व काही हे होऊन जात असते, असा त्या मंत्राचा अर्थ आहे. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की तस्य व एतस्य, हे त्याचे इत्यादी जे तात्पर्य असं आहे की स्वराज्यास प्राप्त झालेले आणि ह्या प्राकृत विद्वानासाठी सच्चे प्राणापासून नामापर्यंत पदार्थाची उत्पत्ती आणि प्रलय या स्वात्मापासून भिन्न असलेल्या सत्पासूनच होत असतं, हा सिद्धांत आहे. म्हणजे आज आपण प्रकृतीमध्ये ज्या ज्या भिन्न गोष्टीचा आपल्याला अनुभव येतो, त्या सर्व गोष्टी जी लांबलचक यादी आपण पाहिली, ते सर्व जे आहे ते आत्म्यापासूनच होत असतं. म्हणून सच्चे आत्मत्व हे ज्ञात झाल्यावर ते आपल्या आत्म्यापासूनच होऊन गेले आहे, अशा प्रकारची जी जाणीव आहे, जे ज्ञान आहे, ती सर्व विद्वान माणसांना ही सर्व होती. आणि त्या दृष्टिकोनातूनच त्यांचा सर्व व्यवहार जो आहे, तो व्यवहार होताना हे सर्व आत्म्यापासूनच होत आहे, अशा प्रकारची त्यांना संवेदना असते. तेव्हा दुसरा श्लोक असा आहे की तदेश श्लोको न पश्यो मृत्यू पश्यतीत रोगम नवत दुःखता सर्वम पश्यः पश्याति सर्व सर्वमाप्नोति सर्वशेति स एकदा भवति त्रिधा भवति पंचधा भवति सप्तधा नवधा चैव पुनश्चैकै दशः स्मृतः शतच दश चैकश्च सहस्राणि च विशांति राहरा शुद्धौ सत्वशुद्धि सत्वशुद्धौ ध्रुवा स्मृति स्मृतिर्लभ्ये सर्वग्रंथिनां विप्रमोक्षस्तस्मै मृत्युद कषाय कषात्याय तमसस्पारं दर्शयति भगवान सन सनत कुमार
स्कंद इत्याचक्षते तन स्कंद इत्याचक्षते, असा हा मंत्र दुसरा आहे. तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की या विषयामध्ये हा मंत्र जो आहे तो विद्वान न तर मृत्यूस पाहत असतो न रोगास पाहत असतो. न तो दुःखत्वास पाहत असतो, तो विद्वान सर्वांस आत्मरूपातच पाहत असतो. तेव्हा सर्वांस प्राप्त होऊन जात असतो तो, तर तो एकच असा असतो. आणि नंतर तोच हा अनेक प्रकारे कधी 3, 5, 7, 9 अशी कितीही रूप तो धारण करत असतो. आणि नंतर तोच 11 असे सांगितले जाते. आणि तोच 100, 10, 1 सहस्त्र आणि 20 देखील होत असतो. असा हा आहार शुद्धी विषय, त्या विषय उपलब्धी रूप या विज्ञानाची शुद्धी झाल्यावर त्याच्या अंतःकरणाची ही शुद्धी होत असते. आणि अंतःकरणाची शुद्धी झाल्यावर त्याचं निश्चल स्मृती होत असते. आणि स्मृतीची प्राप्ती झाल्यावर संपूर्ण ग्रंथीची निवृत्ती होऊन जात असते. अशा प्रकारे ज्यांच्या वासना क्षीण होऊन गेल्या होत्या त्या नारदांना भगवान सनतकुमाराने या अज्ञान अंधकाराचे निराकरण कसे होते हे दाखविले आहे. त्यामुळे त्या सनत कुमारांना त्यांनी स्कंद असं म्हटलं आहे. आणि त्या सनत कुमाराला शेवटी त्याचं संबोधन त्याचं केलंय, ते स्कंद असं केलंय. तेव्हा या विषयामध्ये आशय असा की या विषयामध्ये हा जो श्लोक मंत्र देखील आहे तो पश्य म्हणजे पाहत नाही, पश्य अर्थात उपयुक्त प्रकाराने पाहणारा विद्वान जो आहे तो मृत्यू, मरण, ज्वरा इत्यादी रोग, दुःखत्व, दुःखभाव असतो कधीच पाहत नाही. तर तो पश्य विद्वान जो सर्वांना पाहतो, तो पश्य विद्वान जो तो सर्वांना पाहत असतो. अर्थात सर्वांस आत्मरूपातच तो पाहत असतो. आणि यापासूनच तो सर्व प्रकाराने पाहत असतो. आणि तो विद्वान जो आहे तो सृष्टीभेदाच्या पूर्वी तो एकरूप होताना सृष्टिकालामध्ये त्रिधा आणि अनंत भेद असणारा होऊन जात असतो. आणि नंतर संहार कालामध्ये आपल्या मूळ पारमार्थिक एकभावासच प्राप्त होऊन जात असतो. कारण की तो स्वतंत्रच आहे. अशा प्रकारे विद्येच्या या फलद्वारे रुची उत्पन्न होऊन सनत कुमाराजीची ते स्तुती करताना त्यानंतर या मुखाभासाची हेतुपूर्व दर्पणाची विशुद्धी करण्याच्या उपयुक्त विद्येचे हे सम्यक प्रकाराने प्रतिफलित होऊन हेतुबुद्ध साधनांचा उपदेश केला आहे. आणि आहार शुद्ध इत्यादी त्याचे आहरण केल्या जाईल. त्यांना आहार असं म्हटलं जातं तर ते भोक्ताच्या भोगासाठी शब्दादी विषय विज्ञानाचं आहरण केल्या जात असतं. त्या विषय उपलब्धी रूप विज्ञानाची शुद्धीच ही आहार शुद्धी आहे. तेव्हा रागद्वेष मोह आणि दोषाने असंतुष्ट हे विषय विज्ञान आणि त्या आहार शुद्धीची असल्या कारणाने त्यापासून युक्त असणारा अंतःकरण म्हणजेच शुद्ध सत्वाची शुद्ध निर्मलता होत असते. आणि अंतःकरणाची जी शुद्धी झाल्यावर उपयुक्त प्रकाराने जाणल्या गेलेल्या या भूमात्म्यामध्ये ध्रुव अविच्छिन्न स्मृती म्हणजे अविस्मरण होऊन जात असते. आणि त्याची प्राप्ती झाल्यावर स्मृती लब्ध झाल्यावर अनेक जन्मामध्ये अनुभव केल्या गेलेल्या भावनांनी तिथे कठीण केलेली अविद्याकृत अनर्थ पाशरूप हृदयस्थ ग्रंथीच त्या ठिकाणी विप्रमोक्ष विशेष रूपाने प्रमोक्षण विनाश होऊन जात असते. अशा प्रकारे हे यावर सांगितलं आहे की उत्तरोत्तर आहार भूमी मूलक आहार शुद्धी मूलक आहे. या कारणाने ते अवश्य असं ते केलंच पाहिजे. तेव्हा तात्पर्य असं आहे की शास्त्राचा संपूर्ण अभिप्राय सम्यक प्रकाराने सांगून श्रुती या आख्यायिकेचे उपसंहार करत आहे. आणि या मृदित कषाय वृक्षाशी संबंध ठेवणारे आणि कषायाच्या समान रागद्वेष इत्यादीचे दोष जे आहेत ते अंतःकरणामध्ये रंजक होण्याचे कारणच हे कषाय आहे. ज्ञानवैराग्य आणि अभ्यासरूप क्षाराने ज्या नारदजींना या कषायाचे क्षालन मर्दन अर्थात विनाश करून दिला आहे त्या मृदित कषाय योग्य शिष्य नारदजींच्या अविद्यारूप तमास पार करून गेला. आणि परमार्थ तत्वास तो दाखविला गेला आहे. तर तो दाखविणारा कोण आहे
तर भगवान जो पुरुष भूतांची उत्पत्ती, प्रलय, अय्यव, अव्यय आणि विद्या अविद्ये जाणत असतो, त्यास भगवान असं म्हटलेलं आहे. आणि असे धर्म असणारे जे सनत कुमार जे आहेत, त्या सनत कुमार देवतांनाच विद्वान लोक स्कंद असं म्हणतात. तम स्कंद इत्या इत्या चक्षते याची विरुक्ती या अध्यायाची केली आहे. आणि इथे ही अध्यायाची समाप्ती केली आहे. अशा प्रकारे या छांदोग्य उपनिषदातील 7वा अध्यायातील षट्विश म्हणजे 6व्या खंडाचं हे भाष्य संपूर्ण झालं. आणि अशा प्रकारे छांदोग्य उपनिषदातील सप्तमोध्याय संपला आहे. आणि म्हणून 7वा अध्याय आता इथे हा परिपूर्ण झालेला आहे. 8व्या अध्यायाला पुढच्या रविवारपासून आपण प्रारंभ करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.